एकदा एक गावात 4 मित्र राहायचे. राम, श्याम, लीला आणि मीना. ते नेहमी एकत्र खेळायचे आणि खूप मजा करायचे. एके दिवशी त्यांना एका जुन्या झाडाखाली एक चमकणारी वस्तू सापडली. ते सगळे त्या वस्तूकडे आश्चर्याने बघू लागले. लीला म्हणाली, ही जादुई गोष्ट दिसते. आपल्याला तिचा वापर करून काहीतरी करायचं पाहिजे. मग त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की त्यांनी त्या वस्तूला स्पर्श करावा. त्यांनी त्या जादुई वस्तूला स्पर्श केला आणि एका क्षणात ते एका सुंदर जादुई दुनियेत पोहोचले. तिथे रंगीबेरंगी फुले, मोठाले गोड गोड फळे आणि उडणारे प्राणी होते. राम म्हणाला, इथे आपण काय करू शकतो? तेव्हा एक फुलपाखरू त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, तुम्ही जे काही इच्छा कराल ते येथे पूर्ण होईल. मीना म्हणाली, चला आपण आपल्या गावातील सर्वांना येथे आणूया, म्हणजे सर्वजण या सुंदर जागेचा आनंद घेऊ शकतील. मित्रांनी एकत्रितपणे इच्छा केली आणि त्यांच्या गावातील सर्व लोक तिथे पोहोचले. सर्वजण तिथे खूप आनंदी झाले आणि गावातील मुलांनी खूप मस्ती केली. शेवटी त्यांनी त्या जादुई वस्तूचा निरोप घेतला आणि घरी परतले. पण त्यांनी त्या दिवशी अनुभवलेली जादू नेहमी त्यांच्या आठवणीत राहिली. तेव्हापासून राम, श्याम, लीला आणि मीना नेहमी सांगत असत, मित्रांनो, आपण एकत्र असल्यावर जादू नेहमी आपल्या जवळ असते.